77% आहे. त्यांना आरक्षण मिळते 49.50%. आणि ज्यांची आबादी राहिलेली आहे 23% हाय कास्टची, त्यांच्यासाठी 50.5% जागा आहेतच. रिझर्वेशन नाही, पण त्यांना 50.5% जागा त्यांच्यासाठी आहेतच. तर आता आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आमचा इशारा आहे की आरक्षणाला विरोध तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला मागणी करायची आहे, तुम्ही मागणी करा. त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे त्या संबंधात तुम्ही मागणी करू शकता, पण आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी अत्यंत चुकीची आहे. आणि अशी मागणी करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. ज्या ज्या ठिकाणी याला विरोध करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली या संबंधामधली मागणी आहे. आणि आता एक मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे, त्यामुळं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्यांनी अत्यंत तीव्र मागच्या वेळेला केलेलं होतं आणि अनेक वेळेला त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे. मराठा समाजालाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये. मग आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी डेप्युटी सीएम असताना मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण दिलेलं आहे. सारथी जी संस्था आहे त्याला बजेट मोठं दिलेलं आहे. त्या मुलांसाठी हॉस्टेलची स्कीम त्यामध्ये आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिपची स्कीम आहे आणि स्किल ट्रेनिंगची स्कीम आहे. त्यामुळं अनेक माध्यमातून मराठा समाजातल्या तरुणींना मदत करण्याच्या संबंधामध्ये सारथी आहे. तर आता माननीय जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे ही मागणी सर्वात अगोदर आपण केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाज हा आपण बॅकवर्ड आहोत किंवा आम्हाला आरक्षण दे अशा पद्धतीची मागणी त्यांच्या मनामध्ये कधी आली नव्हती. त्यावेळेला मराठा समाजातल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीसोबतचे आमचे मोर्चे निघाले. त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही सुद्धा आमची मागणी असायची. तर आता मराठा समाज जागृत झालेला आहे. मराठा समाजामधून मागणी सातत्यानं होत आहे. आता त्यामध्ये केंद्राकडून अडचण अशी आहे की केंद्राने दिलेलं 10% आरक्षण जे आहे, या 10% आरक्षणाचा मराठा समाजाने फायदा घ्यायला हरकत नाही. म्हणजे 10% आरक्षण जे आहे ते SC ST OBC सोडून बाकीच्या ज्या जातीमध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, कोणी असतील, त्यामध्ये धर्माची अट अजिबात नाही. म्हणजे मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होतो की हे मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे, असं अजिबात नाही आहे. सबका साथ सबका विकास ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सगळ्या ज्या योजना आमच्या आहेत त्या मुस्लिम समाजाला लागू आहेत. असा काय त्यामध्ये GR मध्ये उल्लेख नाही की मुसलमान असेल तर त्याला त्या देऊ नका म्हणून. बाकी कोणाची भाषणं काय होत असतील ते होत असतील, पण कायदा जो आहे तो कायदा हा सगळ्यांसाठी आहे. तेव्हा 10% आरक्षणामध्ये जे नॉन OBC मुस्लिम आहे, जे OBC यादीमध्ये नाही, अशा मुस्लिम जातीमधल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. तर त्याचा आता फायदा राज्यामधलं आरक्षण वेगळं आहेच आहे. तर आता मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे याची सुद्धा माहिती आपल्याला मिळेल आता. म्हणजे नक्की त्यांचे ते म्हणतात 35 ते 40% आहे. तर जेवढी असेल तेवढी असेल, त्याबद्दल आपलं काय कोणाचा ऑब्जेक्शनचा विषय नाही आहे. पण नक्की मराठा समाज किती आहे, OBC समाज किती आहे, ब्राह्मण समाज किती आहे, लिंगायत समाज किती आहे, जैन समाज किती आहे, बौद्ध समाज किती आहे, तर या सगळ्यांची माहिती आता या जनगणनेतून आपल्याला मिळणार आहे. म्हणून मला असं वाटतं की अशी मागणी आरक्षण रद्द करा अशी मागणी होऊ नये. सध्या प्रत्येक जातीला आरक्षण मिळतंय आणि आमचं आरक्षण काढण्याचा कोणाला अधिकार नाही. आमचं संविधानिक असणारं ते आरक्षण आहे. किती दिवस द्यायचं असं लोकांचा प्रश्न आहे. पण संविधानामध्येच तरतूद अशी आहे की जे शिक्षणाचं आणि नोकऱ्याचं आरक्षण आहे त्याला 10 वर्षाची अट नाही, त्याला फक्त पॉलिटिकल आरक्षण आहे. लोकसभा, विधानसभा या ज्या जागा आहेत त्या जागासाठी 10 वर्षानंतर एकदा लोकसभेत राज्यसभेत बिल येतं आणि त्याला मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळं या नोकऱ्याच्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला 10 वर्षाची अट अजिबात नाही.
आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की आम्हाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळालेलं आहे, आमच्यावर पिढ्यानपिढ्यापासून अन्याय झालेला आहे आणि कोणाला द्यायचा हा वाद आमच्या दलितांमध्ये नाही. म्हणजे आता काय लोकांचं म्हणणं आहे ना की किरमिरी लावा, तर किरमिरी लावण्याला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध आहे. दलित आदिवासींना किरमिरी अजिबात लावता कामा नाही. ओबीसीना लावण्यात आलेलं आहे. ओबीसीना 8 लाखाच्या उत्पादनाचं किरमिरी लावण्यात आलेलं आहे. दलित आणि आदिवासींना मात्र अजिबात ते लावता कामा नये. ते लावण्याचा प्रयत्न झाला तर देशामध्ये मोठं आंदोलन होईल. त्यामुळं माझा पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की जाती व्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जातीच्या आधारावरचं आमचं आरक्षण चालू राहिलं पाहिजे आणि जाती व्यवस्था संपली तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत. अशा पद्धतीची आमची या संबंधातली भूमिका आहे. मनोज जरांगे